काही आमदार घरकुल लाभार्थ्यांचे कैवारी बनून बैठकांचा फार्स करत आहेत। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची टीका। काही आमदार घरकुल लाभार्थ्यांचे कैवारी बनून बैठकांचा फार्स करत आहेत। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या घरकुल योजनांवर मागील काही वर्षांपासून आमचे काम सुरू असताना जिल्ह्यातील हे अन्य आमदार कुठे होते, अशा शब्दात माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांचा समाचार घेतला। प्रत्येक शहरातील बेघरांना घरकुल मिळावे या प्रयत्नातून नगरपालिका क्षेत्रात सुद्धा घरकुल मंजूर करण्यात आले, परंतु नगरपालिकेने त्यांच्याकडे असलेल्या बेघरांच्या अर्जामध्ये त्रुटी काढून ते प्रलंबित ठेवले असून अद्यापपर्यंत लाभ दिलेले नाही। नगरपालिकांची उदासीनता अनाकलनीय असल्याचे नमूद करून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर निशाणा साधला। जे आमदार एकत्र येऊन आता घरकुलांसाठी जिल्हा परिषदेत बसणार आहेत, त्यांनी आतापर्यंत आपल्या शहरातील या घरकुल वाटपाबाबत काय दक्षता घेतली हे जनतेपुढे स्पष्ट करायला हवे, असे डॉक्टर गावित म्हणाले। हे पंतप्रधान आवास योजना मंजूर झाली त्याच्या सुमारे 2-4-5 महिने अगोदर मोदी आवास योजना असेल, रमाई घरकुल असेल, शबरी घरकुल असेल, त्याही योजना मंजूर झाल्या होत्या। याच्यामध्ये काही लोकांनी पंतप्रधान आवासमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी या 3 योजनांमध्ये सुद्धा फॉर्म भरले होते। त्याच्यामुळे ओव्हरलॅप होऊ नये म्हणून बाकीच्यांची तपासणी चालू आहे। जर पंतप्रधान आवासमध्ये मंजूर झालं असेल तर या 3 योजनांमध्ये मंजूर झालं असेल तर या 3 योजनांमध्ये जे मंजूर झाले ते रद्द करून पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मिळणार, परंतु त्याच्यामधून जे मंजूर झाले त्यांना एकही सुटणार नाही याची काळजी सरकार घेत आहे। तर अशा पद्धतीने हे घरकुलांची योजना ग्रामीण भागामध्ये आहे, त्याचा फायदा निश्चितपणानं घेतला पाहिजे। त्याचबरोबर आम्ही लोकांना हे पण सांगितलं आहे की ज्यांच्याकडे जातीचे दाखले असतील त्यांनी जातीचे दाखले पण जर दिले तर राज्य सरकारच्या योजनेमध्ये त्यांना या वर्षामध्ये बाकीचे घरकुल मंजूर होऊ शकतील आणि म्हणून त्या पद्धतीने या ठिकाणी ग्रामीण भागातील लाभार्थ्याला निश्चितपणानं घर मिळेल। डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला। जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, माजी सैनिक रूपसिंग पाडवी, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष जयंत पाटील आदी यावेळी उपस्थित होते। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।